विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्टेड अँगल्स, पॉझिटिव्ह अँगल आणि निगेटिव्ह अँगल. तुम्ही आता 10वी पर्यंत जे अँगल शिकलेले आहात त्याच्यात थोडंसं आता आपल्याला दोन प्रकारचे अँगल्स या ठिकाणी बघायचे आहेत. एक आहे पॉझिटिव्ह. सो OX इज इनिशियल रे अँड OP इज टर्मिनल रे. या ठिकाणी एक डायरेक्शन दाखवण्यात आलेली आहे एरोने. अँगल XOP डायरेक्टेड अँगल चे हे चिन्ह आहे अँगल XOP, म्हणजेच अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन दिसत आहे. ज्या वेळेला आपण XOP असं लिहू अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, अशा प्रकारचा जो अँगल असतो तो असतो पॉझिटिव्ह अँगल. म्हणजेच इनिशियल रे कडून आपण टर्मिनल रे कडे जात आहोत, परंतु डायरेक्शन आहे अँटी क्लॉकवाईज, घड्याळाच्या विरुद्ध, म्हणून तो पॉझिटिव्ह घेण्यात येतो. सेकंड, इनिशियल रे कडूनच आपण टर्मिनल कडे जात आहोत, पण डायरेक्शन बघा, डायरेक्शन आहे क्लॉकवाईज, म्हणून तो निगेटिव्ह आहे. म्हणजे मॅथेमॅटिक्स मध्ये जेव्हा अँगलची जी दिशा आहे, डायरेक्शन आहे, ती जर अँटी क्लॉकवाईज असेल, अँटी क्लॉकवाईज, तर त्यावेळेस त्याला पॉझिटिव्ह अँगल घेणार आहोत आपण. आणि जर क्लॉकवाईज असेल तर मग त्याला निगेटिव्ह अँगल. एवढंच लक्षात ठेवा. आणि हे जे चिन्ह आहे हे डायरेक्टर अँगलचं चिन्ह आहे. इकडच्या बाजूला पण आपण असं लिहू शकतो डायरेक्टर अँगल किंवा डायरेक्टेड अँगल. या ठिकाणी XOP नाव तेच आहे अँगल XOP. इकडे पण अँगल XOP. तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोघे अँगल त्या ठिकाणी फक्त डायरेक्शन फरक दाखवतात. एक अँटी क्लॉकवाईज आणि एक आहे क्लॉकवाईज. ठीक आहे.